कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. श्री ज्ञानोबराय, श्री माऊली महावैष्णव, साधकांचा मायबाप, चिंतकांचा चिंतामणी, विठोबाचा प्राणसखा, ज्ञानियांची संजीवनी, योग्यांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचं जीवनचरित्र आपण पाहत आहोत. ज्ञानोबारायांचे जीवनचरित्र धगधगत्या जलातून संप्रदायाला दिलेली बळकटी. माऊलींना आईवडिलांचे प्रेम मिळाले नाही, समाजाचे प्रेम मिळाले नाही, तरीही जीवनाच्या प्रांगणात वसंत फुलवला, असे श्री विश्वमाऊली ज्ञानोबाराय यांचे जीवनचरित्र आपण श्रवण करत आहात. एकदा नरदेह गेला म्हणजे नाही परतुनी, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. जीवन अनमोल आहे, सुंदर आहे, म्हणून संतांनी सांगितलेल्या मार्गाने आपण गेले पाहिजे. दिवस उगवतो, माध्यान्ह होते, अंधार पडतो, माणूस जन्मतो, त्याचबरोबर त्याला बाल्यावस्था प्राप्त होते, युवावस्था प्राप्त होते, तारुण्य येतं, प्रौढावस्था येते आणि नंतर वृद्धावस्था येऊन सूर्यास्त होतो. आतापर्यंत कोण राहिले आहे? राजे गेले, महाराजे गेले, चक्रवर्ती गेले, रती गेले, महारथी गेले. तुम्ही मी सर्वांना एक दिवस जायचे आहे. जीवन सुंदर आहे. सुखप्राप्तीसाठी रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही क्षणभर. लौकिक सुख मिळवण्यासाठी धडपड, पण स्मशानात जाईपर्यंत लौकिक सुख काय मिळत नाही. म्हणून अलौकिक सुखाचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाची. म्हणून प्रथम आपण विचार करावा. जगाच्या पाठीवर देव आणि संत ह्या दोन विभूती आपल्याला आपल्या जग उद्धार करण्यासाठी अवतीर्ण झाल्या. देव हे प्रवृत्ती मार्ग आहेत, दुष्टांचा संहार, राक्षसांचा वध, पण संत निवृत्ती मार्ग. दुष्टांना सुद्धा मोक्ष प्राप्त करून दिला संतांनी. जेथे संत तेथे देव, देव तेथे संत. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे. प्रथम संतांचे चरित्र, संतांचे साहित्य, संतांचे विचार यावर आपण रिसर्च केले पाहिजे, लिहिले पाहिजे, ऐकले पाहिजे. आणि म्हणून संतांचं चरित्र आपण सर्वांनी मिळून ऐकावयाचे आहे. चला तर आपण विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या चरित्राकडे वळूया. जगाच्या पाठीवर ऋषीमुनी, संत, महंत, तपी, जपी, साधू, महामुनी झाले, पण माऊली फक्त ज्ञानोबारायच झाले. माऊली म्हणजे आई, जिच्या पोटात सर्व विश्व सामावले आहे. योगी पावन मनाचा, नाही का? आपली भूमी ही अध्यात्मनिष्ठांची भूमी आहे. अन्य इतर देशाशी तुलना करता भारतामध्ये जेवढा परमार्थ विचार झालेला आहे तेवढा कोणत्याही देशात झालेला नाही. परंतु या भूमीमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या समानतेने अध्यात्म धन मिळालेले नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. केवळ या भूमीचे पुत्र आणि सुकन्या म्हणून जी माणसं वावरत असतील त्याला हे धन परमार्थिक असो किंवा आध्यात्मिक असो सहजतेने प्राप्त व्हावयास हवं. पण माणसं एकमेकाच्या मार्गात काही अडथळे निर्माण करतात. म्हणून हे अडथळे दूर करून परमार्थ विचारधारा
ही लोकांच्या अंगणापर्यंत आणण्याचे काम ज्या थोर लोकांनी केले त्यामध्ये मराठी संतांचा अंतर्भाव निश्चितच आपल्याला करावा लागेल. महाराष्ट्र ही संतांची पवित्र भूमी, ऋषीमुनी संत सज्जन शूरवीरांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य. त्याग, स्वाभिमान, नैतिकता, नम्रता, सहिष्णुता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, सर्व धर्म समभाव हे आपल्याला संतांकडूनच शिकावा अशी ही पुण्यभूमी आहे. आपल्या महाराष्ट्राला आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रामधील थोर नवरत्नांची परंपरा लाभलेली आहे. या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये संत शिरोमणी श्री ज्ञानोबाराय आणि सर्व संत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजापासून श्री संत नामदेव महाराजापर्यंत संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत सोपान काका, संत मुक्ताबाई, संत गुरोबा काका, संत चोखामेळा, संत सावता महाराज, संत रोहिदास महाराज, संत एकनाथ महाराज, संत मानकोजी बोधले महाराज, संत बाळोजी बाबा, समर्थ रामदास या विविध जाती धर्मातील संतांच्या मांदियाळीबरोबर युगपुरुष छत्रपती श्री शिवरायांच्या दृष्टेपणातून या आगळ्या वेगळ्या वैभवशाली महाराष्ट्राची उभारणी करण्यात इतर अनेक शूरवीरांचे योगदान लाभलेले आहे. संत चरित्राच्या माध्यमातून सर्व संत परंपरेचा इतिहास समाजातील युवा वर्गाला मिळणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून संतांचे चरित्र मांडले पाहिजे. जैसे शारदीयेचे चंद्रकळे, माझी अमृत कण कोवळे, ते वेचिते मन मावाळे, चकोर तन गळे. त्यापरी श्रोता अनुभवावी ही कथा, अति हळुवारपणा चित्ता अनोनिया. माऊलींच्या चरित्राचे वर्णन करण्यासाठी शब्दसुद्धा अपुरे वाटतात. शब्दांच्या साह्याने अनुभवाची प्रचिती देण्याची क्षमता संत तत्वज्ञ श्री ज्ञानोबाराय माऊलीनंतर आढळत नाही. श्री माऊलींचे जीवन चरित्र सांगताना माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके याचा अनुभव श्रोत्यांना आल्याशिवाय राहत नाही. माऊलींनी जसे असूया, सूड, क्रोध इत्यादी विकारापासून दूर ठेवून निरामय गुरुभक्ती, संपूर्ण विश्वालाच घर मानण्याची अलौकिक इच्छा मनात ठेवून आपल्या प्रतिभेचा मुक्त आविष्कार आपल्या गुरुकृपेच्या मार्गदर्शनाखाली केला. श्री ज्ञानोबारायांचे चरित्र, जीवनचरित्र म्हणजे एक सुंदर आख्यान आहे. ज्ञानोबारायांना ज्ञान व कैवल्याच्या साम्राज्याचे महान चक्रवर्ती म्हणून जनमानसात मोठे आदराचे स्थान आहे. यांना मराठी सारस्वत्याने, वैष्णवाच्या मांदियाळ्याने आणि मराठी मातीतल्या प्रत्येक माणसाने ईश्वरी अवतार म्हणून स्वीकारले आहे.